आणि आता बातमी आहे ती नितेश राणेंच्या वक्तव्याची। महाविकास आघाडीच्या गावांना निधी नाही, बसा बोंबलत असं आक्रमक वक्तव्य मंत्री नितेश राणेंनी केलं। महाविकास आघाडीच्या सरपंचांनो गाडीत बसा आणि पट्टे घालून घ्या, विषय संपवा असं नितेश राणेंनी म्हटले। तर भाजप मजबूत करण्याच्या भावनेतून नितेश राणे यांचं हे वक्तव्य असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। मंत्री नितेश राणेंनी निधीवरून आक्रमक वक्तव्य केलंय। भाजप आणि महायुतीला निधी मिळणार, ठाकरे गटासह मवियाला शून्य निधी देणार असल्याचं वक्तव्य नितेश राणेंनी केलंय। मवियाचं वर्चस्व असलेली गावं टार्गेट करा, त्यांना गाडीत बसवून भाजपत प्रवेश द्यायचा कार्यक्रम करा असं नितेश राणे म्हणाले। जे काय आमच्या भारतीय जनता पक्षाचे नाही, पहिलं प्राधान्य भारतीय जनता पक्ष आणि मग आमचे महायुतीचे पक्ष, पण जे आमच्या भारतीय जनता पक्षाचे सरपंच नाही त्यांना निधी भेटणार नाही, अधोरेखित नाही, विशेष नाही। एक दुसऱ्याला जरा बाहेर सांगून टाका, उरले सुरले कुठले उभाटायचे आहेत ना, कारण की मी बरोबर 31 मार्च पहिला आठवडा एप्रिल मध्ये मी यादी घेऊन बसणार आहे नवीन वर्षात, आणि मग त्या नवीन वर्षाच्या यादीमध्ये सगळ्या सरपंचांची यादी घेऊन बसणार। त्याच्यामध्ये बघणार की बाबा ठीक आहे बीजेपी 100% निधी, चला ठीक आहे उभाटा 0% निधी, बोंबलत बसा। त्या प्रत्येक उभाटाच्या गावाला आणि महाविकास आघाडीच्या गावाला टार्गेट करा, जावा तिकडे त्यांना सांगा का कशाला राहताय तुम्ही, मिळणार नाही की विकास निधी तुम्हाला काय होत, 1 रुपयाची निधी मिळणार नाही, चला या गाडीत बसा, पट्टे घालून घ्या, विषय संपवा आणि तर मग तेवढा। नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्यावरून बावनकुळेंनी एक प्रकारे बाजू घेतली आहे। तर निधी वाटपाबाबत फडणवीस शिंदे दादा ठरवतील असं शिरसाट म्हणाले। साहजिक अशी भावना असते की भारतीय जनता पार्टी हे आमच्या गावातलं जे युनिट आहे हे मजबूत झालं पाहिजे, प्रत्येक पक्षाची भावना असते, आमच्या पक्षाची भावना आहे। पण शेवटी निवडणुकीमध्ये महायुतीचा जेव्हा विचार होईल तेव्हा महायुतीचा विचार होईल। नाही, अशी चर्चा होणं योग्य नाही असं मला स्वतःला त्या ठिकाणी वाटतं। नितेश राणेंचं वक्तव्य काय कॉन्टेक्स्टमध्ये मला माहीत नाही। निधी वाटपाचा जो काही कार्यक्रम होईल तो तिन्ही पक्ष देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे आणि अजितदादा मिळून ठरवतील, आणि त्यांनी ठरवलेला जे काही पर्सेंटेज म्हणतात किंवा त्याला जे काही रेशिओ ठरवतील तोच सर्वांना मिळेल। त्याच्यामुळे कुणाच्या मर्जीने निधी वाटले जाणार नाही, हे सामूहिक असलेला तो निर्णय असणार आहे। अहो, मुळात तुमच्या बापाला भाजपनं मंत्रिमंडळामध्ये का घेतलं नाही याचा विचार करा। तुम्ही विरोधकांना, मित्र पक्षांना निधी देणार नाही, पहिलं भाजपलाच निधी देणार। अहो, सरकार काय नितेश राणे तुमच्या बापाचा आहे का? निधी काय तुमच्या घरातला, तुमच्या खिशातला देणार आहात का?